जय गजानन. मेष राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर 2026 हा महिना कसा असणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत या महिन्यामध्ये, तर ते बघणार आहोत आपण टॅरोद्वारे आपण गायडन्स घेणार आहोत. टॅरोद्वारे आपण ह्या महिन्याचं प्रिडिक्शन घेणार आहोत की काय घडामोडी घडतील, काय चेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत असं. तर चला, नेहमीप्रमाणे आपल्या रीडिंगला रेझोनेट होण्यासाठी कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. आणि हो, आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्यायला विसरू नका. कुलदेवी असेल, कुलदैवत असेल, जेही तुमचे इष्ट असतील त्यांचं नाव घ्या. आणि रीडिंगला आपण आता सुरुवात करू. सगळ्यात अगोदर नेहमीप्रमाणे आपण जॉबवाल्यांसाठी बघून घेऊ. जॉबवाल्यांसाठी तसा हार्डवर्किंगचा महिना आहे. हार्डवर्क करतायत तुम्ही. हार्डवर्क म्हणजे आतापर्यंतही हार्डवर्कच करत आलेले होते ना, आताही हार्डवर्कच करतात. तर त्या हार्डवर्कला म्हणजे 50-50% चान्सेस आहेत की तितकं यश मिळेल असं म्हणून. काही गोष्टी तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटीच्या बाहेर जाऊन पण विचार करतायत. काही गोष्टींचा वेगळ्या प्रकारे विचार करण्याचा प्रयत्न करतात. नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. हार्डवर्क छान आहे. असं नाही की पूर्णपणेच तुम्हाला यश मिळणार नाही, मिळेल. पण इतकं असं म्हणजे सॅटिस्फॅक्शन तुम्हाला होईल इतकं असं नाही आहे. म्हणजे जे खरं आहे ते आहे. खूपच म्हणजे असं सॅटिस्फाईड व्हाल तुम्ही असं नाही आहे. फक्त आणि गायडन्सचा विचार केला असता तर डिटर्मिनंट राहण्याची गरज आहे तुम्हाला. म्हणजे तुमचे जे एफर्ट्स आहेत, समजा एखाद्या वेळेस काही प्रॉब्लेम झाला पण की तुम्हाला हवं तितकं यश नाही मिळालं तुम्हाला, असं होतं कधी कधी की आपल्याला हवं तितकं काही गोष्टी टार्गेट अचीव होत नाही. बट तुम्हाला काम राहायचंय, कूल राहायचंय, डिटर्मिनंट राहायचंय. तुम्हाला फक्त आणि फक्त एवढा विचार करायचा आहे की एक दिवस असा येणार की त्या दिवशी सगळंच काही छान होईल. एक दिवस असा येणार की त्या दिवशी सगळंच काही स्टेबल होईल, पॉझिटिव्ह होईल, सगळं काही छान होईल. म्हणजे युनिव्हर्सच्या ब्लेसिंग्स तुमच्यासोबत राहतील, फ्रुटफुल रिझल्ट मिळेल, असं काही तुमच्यासोबत होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे इतकं पॅनिक व्हायचं नाही, माइंडली डिस्टर्ब व्हायचं नाही फक्त. आणि त्याच्याने तुम्हाला ॲग्रेशन वाढेल, तुमचं इगो वाढेल. काही गोष्टींमुळे व्यक्ती फ्रस्ट्रेट होऊन जातो, ॲग्रेसिव्ह होऊन जातो. तर ते करायचं नाही आहे. काम कूल शांत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. खूप खूप शांत राहायचं आहे. बिझनेसच्या बाबतीमध्ये जर विचार केला असता तर इतकं पॉझिटिव्ह महिना आहे ना हा तुमच्यासाठी, की खूप पॉझिटिव्ह महिना आहे. मेष राशीच्या जातकांना सप्टेंबर महिना हा खूप छान रिझल्ट मिळतील. खूप मस्त गोष्टी होणार आहेत. सिरियसली सांगते, जितकं छान बोलाल तुमच्या व्यवसायामध्ये, जितके रिलेशन्स चांगले ठेवणार लोकांसोबत, तितकं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. तेवढी स्टेबिलिटी, तेवढं म्हणजे तुम्ही इमोशनली अटॅच पण आहात तितकं तुमच्या व्यवसायासोबत असेल. तुमच्या म्हणजे पार्टनर असेल तर पार्टनरसोबत असेल किंवा तुमचे कलिगसोबत तुम्ही खूप इमोशनल आहात. तुम्ही मुळात पर्सन पण इमोशनल आहात. त्याच्यामुळे आहे, छान आहे महिना. फक्त असं आहे की अति पैशांच्या नादामध्ये लागून ना काहीतरी चुकीचं पण होऊ शकतं. कारण तुमच्याकडे पैसा येतोय, सगळ्या काही गोष्टी छान आहेत आणि तुमचं जे नेचर पण आहे फ्रीडमली. त्याच्यामुळे कधी कधी असं असतं की आपल्याला जर साथ चांगली नाही मिळाली ना तर व्यक्ती भरकटत जातो. फक्त या गोष्टीला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या वेळेस तुम्ही व्यसनाकडेही जाल, व्यसनाधीस होऊ शकाल किंवा काहीही असे म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर वगैरे ह्या गोष्टींची शक्यता आहे तुमच्या आयुष्यामध्ये ह्या महिन्यासाठी. की असे योग तुमच्या आयुष्यात निर्माण होणार आहेत, असे योग तुमच्या आयुष्यात येणार आहेत. सो गायडन्स एवढंच आहे. पैसा येईल, पैशासाठी तुम्ही काहीही करतायत, पैशासाठी खूप हार्डवर्क करतायत. पण मग याच्यामध्ये काय होतं की काही गोष्टी डिस्टर्ब व्हायला लागतात, त्या होऊ द्यायच्या नाही आहेत. सो फॅमिलीचा जर विचार करायचा म्हटला आता, तर फॅमिलीमध्ये कुठे ना कुठे तुम्ही आता म्हणजे असं झालेलं आहे जसं की पैसा आहे, हार्डवर्क करतात म्हणूनच पैसा आहे. इथे तुम्ही डिस्टर्ब झालेले आहात, ॲग्रेसिव्ह आहात. त्याच्यामुळे काय होऊन जातं की म्हणजे खूप हार्डवर्क केलं होतं तुम्ही, खूप इम्प्लिमेंट केलं आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये, खूप छान प्रकारे मेहनत घेत आलेले आहेत. आणि तुमची अपेक्षा ही कुठे ना कुठे आता असं झालं की तुम्ही काम करत करत, कष्ट करत करत इतक्या लांबपर्यंत निघून आलेले आहेत किंवा काही गोष्टी करत करत इतक्या लांबपर्यंत निघून आलेले आहेत की आता म्हणजे असं झालेलं आहे की तुम्ही एकटे पडले आहात. तुम्हाला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे, कुणाच्या तरी मदतीची गरज आहे. आता म्हणजे असं झालं आहे तुम्हाला की फॅमिलीमध्ये, परिवारात राहून सुद्धा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही एकटे आहात, लोनली आहात. लोनलीनेस फील होत असेल, डिझीनेस फील होत असेल, अशाही गोष्टी. तर गायडन्स एकच आहे की ठीक आहे, हा काळ जो आहे तो तुमच्यासाठी थोडंसं आहे,
इमोशनली इनबॅलन्सचा आहे, पण मग ठीक आहे, तुमचेच कर्म होते. ॲक्च्युली ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. मी स्पष्टपणे बोलते, कदाचित तुम्हाला चुकीचं वाटू शकतं माझं स्पष्टपणे बोलणं, पण तुमचंच म्हणजे विचार करा ना, तुम्ही जर कामाच्यामध्ये इतकं वाहून घेतलं नसतं, फॅमिलीला थोडा वेळ दिला असता, किंवा तुम्ही व्यसनाधीनचं मी जसं चान्स सांगितले की तशा काही गोष्टींवर अनादर तुम्ही त्या मार्गाकडे जातही गेलेही असाल, फर्स्ट स्टेप झालीही असेल काहींची, तर तसं जर झालं तर फॅमिली ही डिस्टर्ब होते, फॅमिलीमध्ये लोनलीनेस येतो. पण गायडन्स एकच आहे की हाही वेळ निघून जाईल. व्यवस्थित राहा, सगळ्या गोष्टींना रिकवर करण्याचा प्रयत्न करा. रिकवर केलं तर विशेषतः रिलेशनशिप तुमचं छान होईल. तुम्ही जर सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं रिलेशनशिप छान होऊन जाईल. जे ब्लेसिंग समजा तुमच्या पार्टनरची तुमच्यावर, किंवा तुम्ही तितके चांगले पर्सन आहेत, कधी कधी माणसाकडनं चुकीच्या काही गोष्टी होऊन जातात, त्याच्यामुळे आपण त्याला एवढं लगेच पर्सनच चुकीचं आहे असं नाही म्हणू शकत. कधी कधी सोबतही तशी असते, बऱ्याचदा आपल्या आजूबाजूचं इन्व्हॉर्मेंट असतं, किंवा बऱ्याचदा आपल्याकडे खूप पैसा आला ना, त्याच्यामुळे दुसरं समोरचा व्यक्तीही आपला गैरफायदा उचलतो, ही पण गोष्ट तेवढीच आहे. सो आहे, छान आहे. आणि जर तुम्ही सगळ्या गोष्टींना ओव्हरकम केलं तरच तुमची हेल्थ छान राहील. मग हेल्थ मस्त राहील, हेल्थला काही प्रॉब्लेम राहणार नाही आहे, हेल्थ गुड राहील. जे जर तुम्हाला कन्सिव्ह करायचा असेल बेबी वगैरे तर तेही होऊ शकतं. आतापर्यंत जे ट्रीटमेंटचे चुकीचे डिसिजन्स तुमच्याकडनं घेतले जात होते, आत्ता म्हणजे किंवा मग तुम्ही जे वर्क करत होते स्वतःवर ते आता फळास येण्याची शक्यता आहे. म्हणजे आता त्या गोष्टी फुलफिल होण्याची, त्या गोष्टी किंवा नवीन काहीतरी सुरुवात होण्याची वेळ आलेली आहे. की आता चांगलं आरोग्य असेल, चांगल्या गोष्टी असतील, चांगले हेल्थकडे लक्ष देण्याची तुमची थॉट प्रोसेस असेल, ह्या आता गोष्टी चांगल्या होत जातील. ओव्हरऑल महिना बघायचा म्हटलं तर ओव्हरऑल महिना तसा पॉझिटिव्हच आहे, पण काही गोष्टींना सांभाळून विचार करून तुमचे थॉट्सला व्यवस्थित मोडिफाय करून सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. किंवा खूप घाई करायची नाही आहे कुठलाही डिसिजन घ्यायला. कुठल्याही डिसिजन घेण्यामध्ये हडबडी करायची नाही, शांततेत कामनेसने सगळ्या गोष्टी हे करायचे आहेत, म्हणजे व्यवस्थित करायचे आहेत. तुम्ही पर्सन तितके चांगले आहेत, हार्ड वर्किंग तुमची चांगली आहे, तुमचं माइंडसेट चांगला आहे, तुमची थॉट प्रोसेसही चांगलीच आहे, स्ट्रॉंग आहे. तुम्ही म्हणजे जे वर्क करतात ते खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात, नो डाऊट. बट मग कधी कधी असं असतं ना की अति काही संकटाला सामोरे जाईल, ती गोष्ट आहे. त्या जर गोष्टी सगळ्या बॅलन्स केल्या तर सगळाच महिना छान असणार आहे तुमच्यासाठी, सगळंच काही बेस्ट असणार आहे. सो डोंट टेक टेन्शन, छान होईल. जे गायडन्स तुमच्यासाठी आलेलं आहे त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवायचं. आता तुम्ही म्हणाल की आता प्रत्येकाला ना बऱ्याचदा असं असतं की प्रत्येकाला रीडिंग रेझोनेट होत नाही. एकतर मी अगोदरच सगळ्यांना सांगते की तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, खूप गरजेचं आहे. मुळात कुलदेवतेचं नाव घेणं खूप गरजेचं आहे. ओके, सो ते घ्या. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.